विद्यार्थी मित्रांनो, कथा साहित्य प्रकार परिचय या पाठाचा आपण अध्ययन करत होतो. कथेचे जे काही घटक आहेत, तर या कथेच्या घटकामध्ये आपण या ठिकाणी 5 घटकांचं प्रामुख्यानं अध्ययन केलं होतं. आता कथेचा जो काही सहावा घटक आहे, तर हा 6वा घटक आहे संवाद. तर कथेमधील जे काही संवाद आहेत, हे संवाद कसे असले पाहिजे. तर या ठिकाणी कथेतील जे काही संवाद आहेत, तर हे संवाद प्रामुख्याने चटपटीत, आकर्षक व वाचकांच्या भावविश्वाला या ठिकाणी स्पर्श करणारे असले पाहिजेत. आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असले पाहिजे. पात्राच्या स्वभाव धर्मानुसार पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद दिले जातात. या संवादामध्ये लय म्हणजे गाण्याची गती व आंतरिक संगती म्हणजे चित्ताची एकाग्रता असली पाहिजे, महत्त्वाची असते. संवादामधून रसनिर्मिती म्हणजे एक प्रकारचा गोडवा असलेले संवाद या ठिकाणी असले पाहिजे. मग त्यामुळं काय होतं, या ठिकाणी हे जे काही कथानक आहे, तर कथानक प्रामुख्यानं आकर्षक होत असतं आणि रसपरिपोष होत असतो. साहित्यामध्ये रसपरिपोष म्हणजे काय, तर या ठिकाणी जे काही साहित्यामधील जे काही नवरस आहे, तर या साहित्यामधील नवरसांचं या ठिकाणी जतन केलं जातं किंवा जोपासणी केली जाते. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी संवादामध्ये प्रामुख्यानं संवादामुळे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. त्यामध्ये संवादामुळे प्रामुख्यानं या ठिकाणी गोडवा असलेले संवाद असले पाहिजेत. त्याचबरोबर साहित्यातील जे काही रस आहेत, नवरस आहेत, तर त्या नवरसाचं जतन व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारचे संवाद असले पाहिजेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हा जो काही संवाद आहे, तर हे संवाद प्रामुख्याने कसे असले पाहिजेत. तर अर्थपूर्ण जे काही संवाद असतात, तर कथेला ते काय करतात, तर वेगळी उंची प्राप्त करून देतात. म्हणजे कथा या ठिकाणी श्रेष्ठ दर्जावर पोहोचण्यासाठी कथेला उत्तम अशा प्रकारचा दर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद या ठिकाणी अशा प्रकारे चांगले असले पाहिजेत. तर थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की संवादामध्ये प्रामुख्याने पाल्लाळ म्हणजे विस्तार नको. त्याचबरोबर पात्रांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, तर हे पात्रांचं व्यक्तिमत्व या संवादामधून व्यक्त व्हायला हवं. तर या उत्तम संवादामधून काय होतं, तर या ठिकाणी कथानक पुढे जात असतं आणि म्हणून या ठिकाणी कथानक संवादामुळे काय होतं, या ठिकाणी पुढे सरकायला पाहिजेत. आणि संवाद काय करतात, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही संवाद आहेत, ते संवाद कथेचे काय करतात, उंची वाढवतात. तर कथेला एक उत्तम अशा प्रकारचा दर्जा पोहोचण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा घटक असतो. तर अशा प्रकारे कथेचे जे काही घटक आहेत, तर हा 6वा घटक हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संवाद. त्यानंतर कथेच्या 7व्या घटकामध्ये प्रामुख्यानं जो काही असते, तर ती म्हणजे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. जी काही नेमकी कथा आहे, तर या कथेमध्ये नेमकी ग्रामीण कथा असेल, शहरी कथा असेल, तर कथा नेमकी कोणती आहे, तर त्यानुसार या ठिकाणी भाषाशैलीचा वापर या ठिकाणी लेखक करत असतो. तर कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्राच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. म्हणजे आपल्यास असं म्हणता येईल की जे कथेमधील पात्र असतात, तर पात्राच्या तोंडची एक प्रकारची भाषा वेगळी असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी इतर कथेचा जो काही उर्वरित भाग आहे, तर कथेच्या उर्वरित भागाची या ठिकाणी जी काही भाषा असते ही वेगळी असते. म्हणजे या ठिकाणी हा जो काही लेखक आहे, तर हा कथेचा लेखक काय करतो की प्रमाण भाषा, बोलीभाषा याची एक प्रकारचे सरमिसळ करून या ठिकाणी काय करत असतो, या ठिकाणी कथानक लिहित असतो. तर या ठिकाणी आपणास असं म्हणता येईल, कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. थोडक्यामध्ये जे काही पात्राच्या तोंडची जी काही भाषा असते, तर पात्राच्या तोंडची भाषा मात्र या ठिकाणी पात्राचं नेमकं वय काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा प्रामुख्याने सामाजिक दर्जा काय आहे, त्याचा आर्थिक स्तर काय आहे, त्यानंतर त्याची मनोवृत्ती कशी आहे, तर यावरून प्रामुख्याने काय होतं, तर या ठिकाणी भाषा शैली प्रामुख्याने लेखक काय करतो, निश्चित करत असतो. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते.
प्रमाण भाषा आणि बोलीभाषा नेमकी कोणती भाषा वापरायची, तर हे प्रामुख्याने काय करतो या ठिकाणी कथाकार ठरवत असतो. आणि त्यानुसार या ठिकाणी सरमिसळ करून प्रमाण भाषा बोलीभाषा यांची सरमिसळ करून या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी एक प्रकारचं त्या पात्राच्या तोंडी अशा प्रकारची भाषा दिली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेत लिहिली जाते. ग्रामीण कथा असेल तर मग त्या ग्रामीण बोलीमध्ये बोलीभाषेमध्ये प्रामुख्याने ही कथा लिहिली जाते. तर अशा प्रकारे कधी कधी सरमिसळ करून तर कधी फक्त बोलीभाषेमध्ये कथा लिहून एक प्रकारचं हे जे काही स्वातंत्र्य आहे तर लेखक प्रामुख्यानं एक प्रकारचं उपभोगत असतो. वरील घटकाशिवाय प्रारंभ मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे पडतात किंवा 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण जितकी उत्कट तितकीच वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होत जाते. तर या ठिकाणी कथेमधील जी काही सुरुवात आहे तर ही सुरुवात नेमकी कशी होते. कधी कधी नाट्यपूर्ण अशा प्रकारचा प्रसंग समोर चित्रित केला जातो आणि त्याच्यामुळं काय होतं तर हे जे काही वाचक आहे वर्ग आहे हा वाचक वर्गाची प्रामुख्यानं उत्कंठा वाढीस लागते किंवा आतुरता वाढीस लागते. त्यांची एक प्रकारची उत्कंठा एक प्रकारच्या शिगेला पोचते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथाचा समारोप होईपर्यंत ही जी काही आतुरता आहे उत्कंठा आहे तर ही प्रामुख्याने या ठिकाणी कथाकार काय करत असतो तर या ठिकाणी ती आतुरता रसिकांची किंवा श्रोत्यांची एक प्रकारची वाचकांची तर ही आतुरता प्रामुख्यानं एक प्रकारची वाढीस लागेल तर अशा प्रकारचं कार्य कथाकार करत असतो. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. तर हे जे काही वाचक वर्ग आहे तर हा वाचक वर्ग प्रामुख्यानं या कथेच्या संदर्भामध्ये घेऊन राहिला पाहिजेत, तो त्यामध्ये रममाण झाला पाहिजे. तर त्यासाठी प्रामुख्यानं हा जो काही घटक आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं जे काही उत्कंठा या प्रेक्षकांची सदैव टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे काय होतं तर कथेच्या रचनाबंधाला प्रामुख्यानं सौंदर्य प्राप्त होतं. कथालेखनात कथेच्या वरील घटकाबरोबरच शीर्षकांचे सुद्धा महत्त्व अनन्यसाधारण आहे. शीर्षकामध्ये प्रामुख्यानं शीर्षकाच्या अवतीभोवती जे काही कथेचं शीर्षक असेल तर हे शीर्षक प्रामुख्याने समर्पक असलं पाहिजे किंवा समर्पक असतं. आणि या शीर्षकाच्या भोवती आजूबाजूचा जो काही आशय या कथेमधला जो काही आशय हा फिरत असतो. आणि शीर्षक काय करतं तर शीर्षक प्रामुख्यानं या ठिकाणी ही जी काही कथा आहे तर ही कथा प्रामुख्यानं उलगडण्याचं काम करत असतं. आणि म्हणून या शीर्षकाला सुद्धा कथेमध्ये प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्यासाठी म्हणता येईल. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही 7वा घटक आहे कथेचा तो म्हणजे भाषाशैली. त्यानंतर प्रामुख्यानं जे काही शीर्षक असतं कथेचे जे काही प्रारंभ मध्य आणि शेवट अशा प्रकारचे 3 टप्पे असतात तर हे सुद्धा प्रामुख्याने महत्त्वाचे असतात. तर आज आपण या ठिकाणी हा जो काही कथा साहित्य प्रकार परिचयमध्ये कथेचे जे काही घटक आहेत तर त्यामध्ये 5वा घटक म्हणजे संवाद आणि 6वा घटक म्हणजे संवाद आणि 7वा घटक म्हणजे भाषाशैली. तर ह्या दोन्ही घटकाचं आपण या ठिकाणी अध्ययन केलं. यानंतर उर्वरित भागामध्ये पुढच्या भागामध्ये आपल्याला असं या ठिकाणी कथेची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर तो भाग आपण पुढच्या तासिकेला अध्ययन करूया.